नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये काहीशी घट झाली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने नाशिकमध्ये गोदावरीची पाणी पातळी कमी झालेली आहे। गोदावरी नदीची पूरसदृश्य परिस्थिती मात्र कायम आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या खाली गोदावरीचं पाणी आहे। रामकुंड आणि गोदा घाटावरील मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे। गंगापूर धरणातून तब्बल 4000 क्युसेक तर दारणा धरणातून 7814 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा सध्या सुरू आहे। नांदूर मध्यमेश्वर धरणातून आता आपण जर बघितलं तर 32690 इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग होतोय। तर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज देखील 15 धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय। जिल्ह्यातील 23 पैकी 8 धरणं भरलेली आहे 100%। तर नाशिकला आज देखील पावसाचा येलो अलर्ट आहे। घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने नाशिकमध्ये सद्यस्थितीमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये काहीशी घट झालेली आहे। मी आता रामकुंडाच्या परिसरामध्ये आहे। या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर काल खरं तर मारुतीच्या अगदी कमरेच्या काही खालीपर्यंत पाणी होतं, मात्र काल पावसाचा जोर कमी झाल्यानंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवण्यात आलेला आहे। सद्यस्थितीमध्ये गंगापूर धरणातून तब्बल 4000 क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जातं आणि परिणामी नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये काहीशी घट झालेली बघायला मिळते। मात्र पूरसदृश्य परिस्थिती कायम आहे, कारण मागच्या जवळपास 20 ते 21 दिवसांपासून या सगळ्या परिसरातली लहान मोठी मंदिरं जी आहे ती गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेली आहे। अनेक मंदिरांना गोदावरीच्या पुराचा पाण्याचा वेढा अद्यापही कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळेल। तर या परिसरामधले जे छोटे पूल आहेत गोदावरीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर ये जा करण्यासाठी, त्या पुलांवर देखील अद्यापही गोदावरीच्या पुराचं पाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।